आपल्यासोबत कळमनुरी विधानसभेचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आहेत. काय सांगाल आज नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत? सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे या ठिकाणी आभार दौरा चालू आहे. ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये त्यांचा दौरा चालू आहे. आज या ठिकाणी नांदेड लाडका भाऊ आणि लाडकी बहीण यांचे आभार मानण्यासाठी नांदेडमध्ये येणार आहेत. आपण बघितलं शिवसेनेच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. कसं असणार आहे सगळं नियोजन हिंगोली नांदेडचं? या ठिकाणी नांदेडचं मला सांगता येणार नाही, पण हिंगोलीमध्ये शिवसेनेचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष आणि नगराध्यक्ष हे शिवसेनेचे बसतील. आपण जर बघितलं तर काही दिवसापूर्वी अशोकराव चव्हाण यांनी सोबळाचा नारा दिला होता. या विरोधात 4 शिवसेनेच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यांची तक्रार केली. मला असं वाटतं की ते वरिष्ठ पातळीवरचे निर्णय असतात आणि अशोकराव चव्हाण साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्या पद्धतीने ते निर्णय त्यांनी सांगितलं असेल की बाबा नांदेड हे सोबळावर लढवू, वरिष्ठ ठरवत असतात. मात्र हिंगोलीत जिल्हा परिषद व नगरपालिकेत शिवसेनेचा भगवा फडकणार. मी एवढंच सांगू इच्छितो की हिंगोलीमध्ये मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे आणि हिंगोलीमध्ये शिवसेनेचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष आणि नगराध्यक्ष हा शिवसेनेचा राहील. एकनाथ शिंदे यांना काय सांगणार आहे या पूर्ण प्रसंगी? कारण की नाफेड झालं, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना बरीचशी अडचणी येत आहेत. आता योजना देखील बंद करण्याचा निर्णय. काही योजना बंद झालेल्या नाहीत. या ठिकाणी महाराष्ट्राचं सरकार शिवसेना भारतीय जनता पार्टीचं आहे. या केंद्रातलं सरकार शिवसेना भारतीय जनता पार्टीचं आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या योजना बंद होणार नाहीत. माझ्या शेतकऱ्याला जे सरकार पाहिजे होतं तेच सरकार या ठिकाणी आहे. निश्चितच आपण बघतो हे होते कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर ज्यांनी आपले संवाद साधला. कॅमेरा पर्सन असगर अलीसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.